अशी ग्वाही समर्थांनी दिलेली आहे व या आचारसंहितेविरुद्ध जगणाऱ्यांचा निषेधही केला आहे. अशा आचारहीनांना मूर्ख किंवा अतिमूढ ही पदवी समर्थांनी बहाल केलेली आहे. अज्ञान असणे हा मुळीच गुन्हा नाही. आपण अज्ञानी आहोत याची जाणीव असण्या इतपत प्रामाणिकपणा असेल तर परमार्थात उलट तो सद्गुण मानला जातो. पाटी कोरी असेल तर अशा कोऱ्या पाटीवर सद्भाग्याचे लेख लिहिण्यास संत उत्सुकच असतात. म्हणूनच चांगदेवांच्या कोऱ्या पत्राचा माऊलीस आनंद झाला. कोरे पत्र म्हणजे कोरे मन. कोऱ्या पत्रावर चांगले लिहिता येते. कोऱ्या मनावर चांगले संस्कार करता येतात. म्हणूनच बालपणीच्या संस्काराला महत्त्व असते. वाईट संस्कार पुसून चांगले संस्कार प्रस्थापित करणे अवघड असते. म्हणूनच आपण अज्ञानी आहोत याची जाणीव असणे ही मूढता संतांना मान्य आहे. पण आपण सर्वज्ञ आहोत, आपल्याला सर्व कळते, आता आपल्याला कोणाच्या उपदेशाची गरज नाही अशा अहंकारात असणे गुरमीत असणारे समर्थांच्या लेखी अतिमूढ आहेत. थोडे ज्ञान असताना मी ज्ञानी आहे असा अहंकार परमार्थामध्ये घातक आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चित्ती अहंतेसी ठावो, जिव्हेसी सकळ शास्त्रांचा सरावो, ऐसेनी कोडी जन्म एक जावो, परी न पावे जती माते. सर्व शास्त्राचा वेदांचा अभ्यास चांगला आहे, पण मी कोणीतरी ज्ञानी आहे अशाने कोटी जन्म घेतले तरी माझी प्राप्ती होणार नाही असे भगवंत म्हणतात. माझे कशात हित जाणसी तूच एक, मी अज्ञ बालक विभो तुझ देत हाक. तू माय तात गुरु नमितो पदाते, दत्तात्रेया गुरुवरा झणी पाव माते. अशा भक्तांना आपल्या हृदयात धारण करण्याची भगवंतांची तयारी असते. अशा भक्ताच्या प्रतिमा देव आपल्या पूजेत ठेवून रोज पूजा करतो. आपण फार ज्ञानी आहोत असे वाटणे हीच अतिमूढता. असेच अतिमूढ वादाला प्रवृत्त होतात. अहंकार ही भक्त व भगवंत यामध्ये असलेली भिंत आहे. या अतिमूढांनी भगवंताकडे जाण्याचा आपला मार्गच बंद केलेला आहे. आपल्या हाताने ही अहंकाराची भिंत पाडल्याशिवाय परमार्थाची अनुभूती नाही. पण हा अतिमूढ हेकट असल्यामुळे त्याची बुद्धी स्थिर होत नाही. तो आपल्या दुराग्रहांशी घट्ट असतो. त्यामुळे आपले किती नुकसान होते आहे हे त्याला कळतच नाही. म्हणून स्थिर बुद्धी होण्यासाठी मूढता नव्हे तर अतिमूढता त्यागली पाहिजे. कारण परमार्थामध्ये स्थिर बुद्धी म्हणजे सैषा ब्राह्मी स्थिती असे म्हटले आहे. व अतिमूढता त्यागायची म्हणजे मी ज्ञानी आहे असा अहंकार सोडायचा व संतांचे दास्यत्व करायचे. परमार्थामध्ये जे ज्ञान लागते ते ज्ञान संतांकडे असते व संतांची सेवा करण्यामुळे ते विनासायास प्राप्त होते. संतांची सेवा म्हणजे संतांचे हात पाय दाबणे नव्हे तर संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाणे. संतांनी सांगितलेला मार्ग म्हणजे नामस्मरण भक्ती याचा अंगीकार करणे. आधी नामदेव व्हा व नाम हाच देव माना, मग ज्ञानदेव होणारच. नामदेव झालात तर ज्ञान देवासारखे धावून येईल. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता ते भजावे सर्वस्वेसी. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, आणि अगरवता करावे दास्य सकळ. असे घडले तर संत काय करतात? आपुणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ तया वेळ तया लागी. परमार्थ मार्गात जे बंधन आहेत ते बंध पाडावेत व साधक भगवंत सन्मुख व्हावा ही समर्थांची इच्छा आहे. म्हणून समर्थ पुढील चरणात आणखी एका बंधाची चर्चा करीत आहेत. तो म्हणजे मनुष्याचे ठायी असलेला अतिकाम
अतिकाम म्हणजे अतिकामना, म्हणजे अतिवासना, म्हणजे अति इच्छा, म्हणजेच सदैव अतृप्तता, असमाधान. महाभारतामध्ये यक्ष हे प्रकरण अत्यंत चिंतनीय आहे. धर्मराज व यक्ष यांचा संवाद आहे. यक्षाच्या अतिमार्मिक प्रश्नांना युधिष्ठिराने दिलेल्या समर्पक उत्तरांचा समावेश त्यामध्ये आहे. या संवादात यक्ष प्रश्न विचारतात की जगात श्रीमंत व दरिद्री कोण? या प्रश्नाचे उत्तर देताना धर्मराज म्हणतात, इंद्रासारखे वैभव नसतानाही त्याची हाव व लोभ संपलेला नाही तो दरिद्री जाणावा, व ज्याचे मन सदैव संतुष्ट असते तो श्रीमंत जाणावा. संताचे मन सदैव संतुष्ट असल्यामुळे लौकिकदृष्ट्या दरिद्री असूनही अधिकारवाणीने ते म्हणू शकतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. त्यांनी भगवंत आपुलासा केलेला असतो. भगवंत त्यांचे हृदयात वास करीत असल्यामुळे भगवंताच्या षडगुण संपत्तीचे म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या त्या षडगुण संपत्ती आहेत. तर या संपत्तीचे स्वामी आपणच आहोत असा अनुभव घेत असतात. ते ज्या खड्यास स्पर्श करतील तो परीस करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी असते. ते ज्या गायीला स्पर्श करतात ती कामधेनू होऊ शकते. ते जो मणी हाती घेतील तो चिंतामणी होऊ शकतो व ते ज्या झाडाखाली बसतील तो कल्पवृक्ष ठरतो. हे असे होण्याचे कारण म्हणजे अशा भक्तांनी सतत अनुसंधानाने आपल्या हृदय सिंहासनावर रामाला विराजमान केलेले असते. त्या सिंहासनावर रामराम असल्यामुळे काम आपोआप पळ काढतो व जे हृदय सिंहासन कामाने, लोभाने व्यापलेले आहे तिथे रामाने कुठे राहावे तो माघारी जातो. म्हणून अतिलोभ व अतिकाम घातक आहेत, परमार्थ मार्गातील बंध आहेत असे जाणावे. अतिविषयी हा सदैव दैन्यवाणा असे समर्थ म्हणतात. पंचविषय पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे सेवन केले जातात. शब्द कानाद्वारे, वाणी स्पर्श त्वचेद्वारे, रस जिव्हेद्वारे, रूप डोळ्याद्वारे, गंध नाकाद्वारे आपण ज्याला काम म्हणतो व ज्या इंद्रियाने तो सेवन करतो त्याचा विषय म्हणून ज्ञानेंद्रिय म्हणून उल्लेख नाही. म्हणजे तो तेवढा घातक नाही जेवढे हे 5 घातक आहेत. किंवा असे म्हणता येईल की आपल्या घाताचे मूळ या 5तच आहे. पण या 5चा इष्ट उपयोग संतांना मान्य दिसतो, अतिरेक संतांना मान्य नाही. पण या 5 ईश्वराकडे वळविता आले तर तोच संत, तोच ईश्वर असा त्याचा अर्थ होईल. अति सर्वत्र वर्जयते असे म्हटले आहे. एखाद्या सद्गुणाचा जेव्हा सुद्धा अतिरेक होतो तेव्हा तो दुर्गुण ठरू शकतो. विषयांचे अतिसेवन हे दैन्यवाणे होण्या इतपत नेते तेव्हा दृश्य अनुभव आहेच. व्यसन सेवन व विषय सेवन सारखेच. ते जोपर्यंत अत्यंत माफक आहे तोपर्यंत औषध म्हणावे व ते अतिप्रमाणात झाले की विष समजावे. विषय सेवन एकदाच मारते व विषय सेवन जगणेच लाजिरवाणे करू शकते. म्हणून समन्वय साधावा असाही एक विचार आहे. ते त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. पुढील 65व्या श्लोकात पहिल्या 3 चरणांचा जो आशय आहे त्यावर चर्चा झालेली आहेच. व भगवंतापासून दुरावण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सुवर्णाची संपत्तीची लालसा. तसे पाहिले तर सोने म्हणजे एक धातू. संतांनी या धातूला मृत्तिकेपेक्षा मोल कधीच दिले नाही. याचे अनावश्यक आकर्षण घातास कारण ठरते. सीतामाईंचे